नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक मेथी दाण्याची भाजी. ही भाजी कशी करायची बघूया तर चला. आपण आतापर्यंत मेथीच्या दाण्याचे लाडू वगैरे खाल्ले आहे, पण अशा तऱ्हेने तुम्ही एकदा भाजी करून बघा. खायला खूप छान वाटते, टेस्टी वाटते. आपल्याला मेथी दाण्याची भाजी करण्याकरता इथे मेथी दाणा घेतलेला आहे मी. आता याला काही तास आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजू घालायचं आहे. काही तास म्हणजे किमान 1 ते 2 तास आपल्याला भिजू घालायचं आहे. मी छान स्वच्छ धुवून याला भिजू घालून घेते. इथे बघू शकता तुम्ही, मी 1 ते 2 तास याला भिजू घातलं होतं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून. आपला मेथीदाणा छान फुललेला आहे. मी हा मेथीदाणा पाण्यातून काढून चाळणीमध्ये पाणी निथळायसाठी ठेवलेलं आहे. आपल्याला मेथीदाण्याच्या भाजीसाठी काही साहित्य लागणार आहे. मिरची, कांदा, लसूण, टमाटर. मिरची टमाटर छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, छान बारीक चिरून घ्यायचे. कांद्याला बारीक चिरून घ्यायचे आणि लसूण छान ठेचून घ्यायचं आहे बारीक. इथे आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. टमाटर चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. भाजीच्या फोडणीसाठी मिरच्या बारीक चिरून घेतले आहे. कढीपत्ता, लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. इथे आपण कढई घेतली आहे. आपण फोडणी घालूया भाजीला. यात मी तेल घालत आहे. यात तेल घालून घ्यायचं आहे. आता इथे तेल गरम होऊ देऊया. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे. आपली मोहरी तडतडली की त्यानंतर इथे जिरं घालून घ्यायचं. लसूण घालून घ्यायचं आहे. दोन मिनटं लसूण परतला की त्यानंतर मिरच्या घालून घ्यायच्या आहे आपण बारीक चिरलेल्या. हे 2 मिनटं परतून घ्यायचं. इथे फोडणी घालताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. आता यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा. आणि आपल्याला हा लसूण छान गुलाबी होतपर्यंत 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. इथे आपलं लसूण छान गुलाबी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे, बारीक चिरलेला कांदा. आता याला परतून घ्यायचं छान. कांदासुद्धा आपल्याला हलका गुलाबी होतपर्यंत शिजू द्यायचा आहे. मी छान शिजवून घेते. इथे बघू शकता आता आपले कांदे पण छान गुलाबी झालेले आहे, छान शिजले आहे. यामध्ये आता आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहे. तर इथे मी हळद घालत आहे, अर्धा चमचा. आणि इथे 1 चम्मच तिखट टाकायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे. आणि धनेपूड घालत आहे मी. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी इथे चवीनुसार मीठ घालते. आणि गोडा मसाला टाकायचा आहे. गोडा मसाला किंचित टाकायचा आहे आपल्याला. तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता, किंवा तुमच्या घरी जो मसाला असेल तो टाकू शकता. आता इथे यामध्ये टमाटर घालून घ्यायचे आपल्याला. आता याला छान परतून घ्यायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे. छान मऊ होतपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. मी छान शिजू देते. इथे बघू शकता तुम्ही, आपले छान टमाटर शिजलेले आहे. आता यामध्ये आपल्याला हे मेथी दाणे घालून घ्यायचे आहे.
आता याला परतून घ्यायचं छान. आता इथे छानपैकी परतलेलं आहे आपण. आता याच्यावर झाकण झाकून द्यायचं आणि या झाकणवर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपलं हेच पाणी मेथीच्या भाजीमध्ये घालायचं आहे. आता याला बिलकुल मी गॅस कमी करते आणि याला शिजू देते. मी गॅस कमी केलेला आहे. आता याला आपण शिजू द्यायचं आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे. आता आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ते. बघू शकता आपली भाजी थोडीशी शिजली आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. हे आपण गरम केलेलं पाणी घालत आहे. आता याला छान परतून घ्यायचं. एकदा छान हलवून घ्यायचं आणि याला परत एकदा शिजवायला ठेवायचं आहे आपल्याला. अजून 5 मिनिटं शिजू देऊया. इथे आता थोडा वेळ झालेला आहे. आपण एकदा आधी चेक केलं होतं. आता परत बघूया आपण. या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही. आपली भाजी बिलकुल तयार झालेली आहे. याचा रस्सा जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी घालू शकता. ही भाजी आपली झालेली आहे. यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एकदा हलवून घ्यायचं आहे. तर अशा तऱ्हेने आपली ही मेथीची भाजी तयार झालेली आहे. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली मेथीची पौष्टिक भाजी. ही भाजी तुम्ही पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकता. खायला खूप खमंग वाटते आणि अजिबात कडू होत नाही. आणि तुम्हाला जर माझा हा मेथीच्या दाण्याचा भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.